राम राम मंडळी. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहे का? कोणाला पैसे मिळणार आहेत? आणि पैसे आले नाही तर काय करायचे? चला ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ विविध पात्र लाभार्थ्यांना मिळतो. यामध्ये निराधार महिला व पुरुष, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुले आणि शासनाने नमूद केलेल्या इतर पात्र प्रवर्गाचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पद्धतीने करण्यात शासन निर्णय आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तपासण्यासाठी तुमचे बँक खाते आणि DBT संबंधित माहिती व्यवस्थित आहे का ही तपासणी महत्त्वाची आहे. जर अजून पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका. तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेशी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क करून तुमच्या लाभाची स्थिती तपासा. आणि मित्रांनो, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीकडे लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत शासनाच्या माहितीनुसारच माहिती तपासा. आता सर्वात मेन आणि सर्वात ठळक मुद्दा म्हणजे कोणाला 2,500 आणि कोणाला 1,500 रुपये मिळालेले आहे. तर दिव्यांग म्हणजेच आपले अपंग बांधवांसाठी 2,500 रुपये महिना करण्यात आलेला होता व तो अजूनही चालू आहे. काहींना 2,500 रुपये पडत आहे. फक्त काही जणांना, मोजक्या जणांना फक्त 1,500 रुपये मिळत आहे. तर त्यांनी आपले, जसं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते एकदम पूर्णपणे चेक करून घ्यायचे आहे. आणि 1,500 रुपये हे ज्या कोणाला मिळणार आहे तर जे आपले वयोवृद्ध आणि श्रावण बाळ योजनेत जे बसत आहेत निराधार योजनेत, यांना 1,500 रुपये मिळणार आहेत अशी ही माहिती आहे.